Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radha Krishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरात असलेल्या भोई गल्लीत गुरुवारी रात्री 1:45 सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनेने हैराण झालेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी केली आहे. आज बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल सभेत सन 2022-23च्या बिले संकलनातून जमा झालेल्या निधीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. या दरम्यान अर्थसंकल्पामध्ये असलेल्या अपूर्ण माहितीच्या पार्श्वभूमीवर सभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली. महापालिका सभागृहात महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची बैठक बोलावण्यात आली होती. सर्वप्रथम महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोनी यांनी प्रभागवार अनुदान वाटपातील भेदभाव दुरुस्त करण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना अनुदान दिल्याचा आरोप नगरसेवक शाहिद पठाण यांनी केला. या बैठकीत पक्ष विरोधक आणि अधिकाऱ्यांमध्ये माहितीचा अभाव आढळून आल्याने महापौर सविता कांबळे, आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत 15 मिनिटे चर्चा करून पुढील विषयावर चर्चा करण्याचा सल्ला दिला. यावेळी महापौर सविता कांबळे यांनी आक्षेप घेतल्याने महापालिकेची सभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली. कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करत अभाविपच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी बेळगावात आंदोलन केले आणि विद्यार्थिनीच्या मृत्यूला न्याय न मिळाल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेवर आज बेळगावातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी तयार करून रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. बेटी बचाओ बेटी पढाओ असे म्हणतात, पण आता सुशिक्षित मुलींना सुरक्षित राहण्याची वेळ नाही. आम्ही सुरक्षिततेशिवाय सेवा देत नाही. इतर देशांप्रमाणे भारतातही बलात्काऱ्यांविरोधात कठोर कायदे लागू करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या आंदोलनात शेकडो वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नवगोबा अर्थात रेणुकादेवी यात्रा जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांची शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अनिल बेनके यांनी गेल्या 2 वर्षांपासून येथे नवगोबा यात्रेच्या जत्रा उत्सवासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर पावले उचलल्यानंतर आम्हाला आमचे नवगोबा यात्रेचे ठिकाण मिळाले आहे. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी येत्या सोमवार किंवा मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन जत्रा उत्सवाच्या जागेची पाहणी करून आवश्यक कामासाठी निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच या ठिकाणच्या सुशोभीकरणासाठी मदत करणार असल्याचे मराठा लाईट इन्फंट्री यांनी सांगितले. शेकडो वर्षांपासून आई यल्लम्मा अर्थात रेणुकादेवी जत्रेदरम्यान KSRTC बसस्थानक येथे पालखी आणि हिंदू धार्मिक परंपरेनुसार जत्रा आयोजित केली जाते. डिफेन्स व राज्य परिवहन संस्थेच्या सहकार्याने आम्हाला आमची जागा मिळाली असून बेळगाववासी आनंदी आहेत. बेळगावची जनता एकत्र येऊन आमची परंपरा व विकासाला हातभार लावेल असे ते म्हणाले. यावेळी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सेक्रेटरी परशुराम माळी, विजय तंबुचे आदी उपस्थित होते. गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव. आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेश मूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील. पत्ता वडगाव मेन रोड, दत्त मंदिर बाजूला, रुक्मिणी प्लाझा, ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स. संपर्क श्रीनाथ अष्टेकर 9611845614, गणेश अष्टेकर 9880603889. खानापूर प्रभुनगर येथील विद्यार्थ्यांना बेळगाव येथील शाळा कॉलेजला जाण्यासाठी आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस विद्यार्थ्यांनी अडवल्याने बेळगावकडे जाणाऱ्या अनेक बस काही काळ थांबून होत्या. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. शेवटी KSRTCचे खानापूर डेपो मॅनेजर संतोष बेनकनकोप
व खानापूर पोलिसांनी जाऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. तसेच नियमित बस थांबवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे बस पूर्ववत सुरू झाली. आज परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला पोहोचण्याची घाई होती. परंतु सकाळपासून एकही बस थांबली नसल्याने प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन बस अडवल्या. कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत चिकोडी येथे डॉक्टरांनी निदर्शने केली. चिकोडी शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चिकोडी शहर व तालुक्यातील डॉक्टर व नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्वजनिक रुग्णालयापासून सुरू झालेली निषेधाची रॅली राणी चन्नम्मा रोडवरून पुढे बसव सर्कल येथे जाऊन सांगता झाली. कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी त्यांनी मानवी साखळी करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. बैलोंगल तालुक्यातील चिकबागेवाडीजवळ अवैधरित्या होणाऱ्या गोवाहतुकीदरम्यान कॅन्टर उलटल्याने 3 वासरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महाराष्ट्र नोंदणीकृत कॅन्टरमध्ये सुमारे 12 गायी घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कॅन्टर उलटला. अपघात होताच चालकाने गाडीतून खाली उतरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत 3 वासरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बैलोंगलचे CPI पंचाक्षरी सलीमठ, PSI गुरुराज कलबुर्गी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन 9 गायींना ताब्यात घेतले आणि त्यांची इंचाल येथील गोशाळेत नेऊन सुटका केली. सध्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.